विश्वजित ठाकूर, कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी यांच्यापासून जगत सरकार यांच्यापर्यंत मोठमोठी नावं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. मॅचला होते सुरुवात. आवाज सिद्दीक सरांचा. थैंक यू सो मच चंदू सर. जिंदगी दी है तो जीने का हुनर देना, पाव बख्शे तो शो के सफर देना. मैं तो गूंगा था, जबा था कि तूने, अब जो बोलूं तो बातों में असर देना. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं यूनिटी ग्रुप प्रेजेंट खासदार तटकरे साहब चषक 2025 का महासंग्राम पहला संस्करण और पहला संस्करण का पहला साल और पहले साल का ये दूसरी रात और दूसरी रात के अंदर का ये दूसरा मुकाबला आपके सामने. वसीम भाई फैन क्लब उनके खिलाफ श्रीवांश अरुष 11 इनके बीच का मुकाबला. वसीम भाई फैन क्लब ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला इस मुकाबले के अंदर किया गया. 5 ओवर का मुकाबला. बगैर बागबारी गेंदबाजी करने के लिए तैयार गए. फील्डिंग देखिए, खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गिरी पॉइंट, एक स्टक हुआ ऑन साइड पर मिड ऑन शॉट स्क्वेयर, एक शॉट फाइंडिंग. बगैर बागबार ने ढूंढना शुरू किया. रिदम से थोड़े से चूक गया. पहली गेंद के ऊपर केतन महात्रे और बंटी बद्री के ये प्रारंभिक बल्लेबाज हैं बैटिंग करने के लिए. सलामी की जोड़ी मैदान के अंदर. केतन महात्रे जिनके पास 37 बाइक है और 4 4 व्हीलर है और इन्होंने मैन ऑफ द सीरीज के अंदर जीती है. इनका इतिहास रहा है और एक में खिलाड़ी है जिन्होंने ये सब प्राइज जीते गए. मैच की तरफ जाएंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार और आड़े बने का इस्तेमाल किया. लाइन बिल्कुल अच्छे थे, टप्पा बिल्कुल अच्छा था. सटीक लाइन के साथ पहली गेंद के ऊपर आगे की तरफ गेंद. बल्लेबाज एक बार भी पढ़ नहीं पाए. लाइन बिल्कुल अच्छे थे. एक्शन रिप्ले में देखे केतन मात्रे ऑफ नंबर के बाहर चले गए थे. आड़े बने का इस्तेमाल किया, आगे गेंद थी और अजीत मोहिते ने विकेट के पीछे बहुत अच्छा काम किया. रन बनाने के कोई अवसर नहीं था. बिंदी गेंद, छोटी गेंद पढ़ लिया, उसके बाद जड़ दिया. मिला मौका, केतन मात्रे का वार, गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. सुरुवात केली आहे. केतन म्हात्रे हे असं नाव आहे जिकडे जातात तिकडे वातावरण बनवतात आणि केतन म्हात्रे या नावाची चर्चा होते आणि सध्या त्यांच्याच बॅटमधून आले एक मोठा फटका इकडे पाहायला मिळाला. सिद्दीक सर, बिल्कुल शानदार बल्लेबाजी केतन महात्रे. इनका इंजन गर्म है. पहली गेंद के ऊपर बिंदी, दूसरी गेंद के ऊपर छक्का. पावर प्ले के ऊपर चल रहा है. पटकी भी गेंद सामने की तरफ खेलते हुए शानदार स्ट्रोक है. लॉन्ग की तरफ खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. दूसरी गेंद के ऊपर वार पर वार, केतन म्हात्रे का वार. शानदार बल्लेबाजी, असरदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी. गेंद बाउंड्री के बाद 6 रन. बॉलने सुरुवात केली खरी, परंतु त्याच्यानंतर केतन म्हात्रे दाखवताना पाहायला मिळत आहेत. का या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे सध्या टेनिस क्रिकेट जगतामध्ये. टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण ओळखलं, त्यानुसार स्ट्रोक खेळला आणि सीमारेषा बाहेर पुन्हा एकदा षटकारासाठी पाठवलाय. आणि आता प्रेक्षकांची गर्दी पहिल्या मॅच पासून या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली होती, आता ती आणखी वाढत जाणार आहे. बिल्कुल दर्शक भारी तादाद में जुड़ रहे हैं, उनका भी स्वागत है. मंच के ऊपर अतिथि भी है, उनका भी स्वागत. और इस गेंद का अजीबोगरीब अंदाज के साथ खेलना चाहते थे, बल्लेबाज पढ़ नहीं पाए. टप्पा बिल्कुल अच्छा था, लाइन बिल्कुल अच्छे थे. ऑफ स्टंप के बाहर गेंदबाज है और मयूर वाघमारे ये शानदार गेंदबाज है. इनके खिलाफ आपने 2 छक्के लगाए, उसके बाद इन्होंने वापसी की है. ऑफ स्टंप के ज्यादा मार थी, 5वें 6ठे स्टंप की तरफ थी और अजीबोगरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश केतन म्हात्रे द्वारा. बिंदी गेंद का इशारा. 4 गेंदों का खेल समाप्त है. रन संख्या 12 रन. आगे गेंद बहुत अच्छा स्ट्रोक है सामने की तरफ. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे जिद्द आहे, इथे जोश आहे, इथे धूम धड़का आहे. चेंडू सीमा पार, चौकार. केतन म्हात्रे शो सुरू झालाय आणि वातावरण केतनमय करून टाकलंय. मयूर वाघमारे एक चांगले गोलंदाज, विकेट घेण्यासाठी प्रसिद्ध असणारे गोलंदाज आहेत.
आणि ते कमबॅक करतील सुद्धा, परंतु केतन काय बॅटिंग करतायत सध्या, जबरदस्त. और बिल्कुल 5 गेंदों में 16 बनाए, आने के साथ ये ऐसा लग रहा है डकआउट से सेट होकर आए हैं। मयूर वाघमारे के खिलाफ इनका इंजन गर्म है। अजीब अंदाज के साथ पीछे की तरफ खेलने की कोशिश, और वहां पर खिलाड़ी है, ले लिया कैच। बल्लेबाज केतन मात्रे आउट। एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की, दूध का दूध पानी का पानी, 16 रन बनाकर केतन मात्रे बैक टू पवेलियन। वा मयूर, एक फक्त विनंती असेल, 5च मिनिटात साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. सगळे अतिथी मान्यवर प्रेक्षक सगळ्यांचं स्वागत आहे. मंचावरून फक्त जे निमंत्रित मान्यवर आहेत त्यांच्या व्यतिरिक्त मंचावर जास्त गर्दी कृपया करू नका. मंचाचंही काही लिमिट आहे, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे. साहेब येत आहेत त्यासाठी आपल्याला मंच थोडंसं खाली करायचं आहे, याची नोंद आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे. आपले जे सगळे कार्यकर्ते आहेत आपण खाली येऊयात साहेबांचं स्वागत करण्यासाठी. आपल्याला सगळ्यांना, आपले जे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी खाली येऊयात. फिलहाल पहले ओवर का खेल समाप्त है। स्कोर 16 रन, 1 विकेट के नुकसान पर। मयूर वाघमारे के खिलाफ हल्ला बोला गया, उसके बाद आखिरी गेंद के ऊपर इन्होंने शिकार किया। एक्शन रिप्ले में देखें, क्रीज की गहराई का इस्तेमाल करके पीछे की तरफ खेलना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक, और उसके बाद उस्मान पटेल का बहुत शानदार कैच। एक बार नहीं बार बार देखे, टेनिस क्रिकेट डॉट इन पर पिछला पर डाउन चला गया था, घुटना टेक वाला स्ट्रोक खेलना चाहते थे, वहां पर उस्मान पटेल शॉर्ट स्क्वेयर लेग पर खड़े थे और ये पीछे की तरफ चले गए और इन्होंने शानदार कैच पकड़ा। पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, और उस्मान ने शानदार कैच पकड़ा। मयूर वाघमारे जिन्होंने पहला शिकार किया, स्कोर कार्ड अब जाकर 16 रन। पहले ओवर का खेल समाप्त है। दूसरे ओवर के अंदर फिरोज गेंदबाजी करने के लिए आए हैं। बंटी बद्रिके को अब जाकर मौका मिला है। इस मुकाबले की पहली गेंद खेलने वाले हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए। इस गेंद को शॉर्ट एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते में 1 रन मुकम्मल किया गया। बंटी बद्रिके ने अपना खाता सिंगल के साथ खोला। दूसरे ओवर के अंदर की पहली गेंद थी, फिरोज शेख गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर अब जाकर 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। केतन महात्रे 16 रन बनाकर 6 गेंदों में डकआउट की तरफ चले गए। उसके बाद जो प्रारंभिक बैटर है बंटी बद्रिके, इन्होंने खाता 1 रन के साथ खोला। अब नई बल्लेबाज कबीर मैदान के अंदर है, लेफ्ट हैंडेड खिलाड़ी। और अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंदबाजी, जड़ में गेंदबाजी कर रहे हैं। हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम है दोस्तों। टेनिस बॉल के अंदर यॉर्कर के बिना गेंदबाज बच नहीं सकते। आगे की तरफ गेंदबाजी, हाथ खोलने का मौका नहीं है, बिल्कुल सही लाइन, टप्पा बिल्कुल अच्छा गेम। आपके स्क्रीन के ऊपर देखिए केतन महात्रे अब चर्चा करें अपने खिलाड़ियों के साथ। इनको भी बताया जा रहा है टेनिस क्रिकेट डॉट इन पर। और शानदार गति परिवर्तन है, थोड़ी सी धीमी गेंद थी, टप्पा खाने के बाद गेंद शरारत करती हुई, हरकत करती हुई विकेट कीपर के दस्तानों में। अरे इनको पता के शरारत करेंगे, हरकत करेंगे तो एक बार फिर बरकत पाएंगे। लाइन बिल्कुल अच्छी है, टप्पा बिल्कुल अच्छा है, और सटीक लाइन के साथ अब जाकर गेंदबाजी, मौका नहीं है हाथ खोलने का। कबीर को मौका मिला गया, कबीर ने 2 गेंदे बिंदी कबाई। तीसरे नंबर पर आए गए बैटिंग करने वाली टीम शिवांश अरुष 11, 17 रन, 1 विकेट के नुकसान पर। और शानदार क्या गेंदबाजी करे, तालियों की गूंज मेरे कानों में आ रही है। बिल्कुल सही लाइन, टप्पा बिल्कुल अच्छा गेम, और सटीक लाइन के साथ लेफ्ट हैंडेड गेंदबाज, इनके पास नेचुरल स्विंग भी है। और चंदू सर क्या गेंदबाजी चले, फिरोज ने जो शुरुआत की है वो गजब की शुरुआत है इस ओव्हर के अंदर। वाह, काय कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या षटकात धावा आल्या, शेवटच्या बॉलवर विकेट आली आणि त्यानंतर फिरोज जसे आलेत ना, मुंबईच्या गोरेगावचे खेळाडू आहेत, जबरदस्त कामगिरी करतात. दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचे एक युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कबीर सामने की तरफ खेलते हुए शानदार स्ट्रोक है, मयूर वाघमारे गेंद के ऊपर गए थे मगर कैच नहीं पकड़ पाए। तेजी के साथ इस गेंद को पकड़ने की कोशिश, और अच्छा एफर्ट, अच्छी कोशिश थी। कमिटमेंट बहुत अच्छा था मयूर वाघमारे का। यस, या ठिकाणी ज्यांच्या आगमनाची आपण प्रतीक्षा करत होतो त्यांचे या ठिकाणी आगमन होतंय. मॅच सुरू ठेवायची आहे.
हे भव्य दिव्य असं आयोजन ज्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी केलं जात आहे. जोश, जिद्द आणि क्रिकेटचा थरार तटकरे साहेब चषकामध्ये आज या ठिकाणी तटकरे साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. मॅच सुरू ठेवा. आगमन होत या ठिकाणी ज्यांच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा आज आपण पाहतोय. सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेबांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना पाहायला मिळत आहे. या क्रीडा नगरीमध्ये दाखल होतात आणि सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साहेबांचे या क्रीडा नगरीमध्ये आगमन होताना पाहायला मिळत आहे. आज या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याच्या अगदी विधानसभेमध्ये 1995 ला या परिसरातून ते दाखल होताना पाहायला मिळाले. माणगाव विधानसभा, त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विविध मंत्रिपदांना त्यांनी न्याय दिला. आज लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकनेते, विकास पुरुष, रायगडचे भाग्यविधाते आणि कोकणचे सुपुत्र ज्यांच्या नावाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये पाहायला मिळतोय. आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या ज्यांच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा आज मात्र या ठिकाणी जोश, जिद्द आणि क्रिकेटचा थरार खासदार तटकरे साहेब चषक पाहायला मिळत आहे. विकास पुरुष काय असतं तर हे साहेबांना पाहून आपल्याला कळतं. अगदी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून पदवी घेतल्यानंतर रायगड जिल्हा काँग्रेस, युवा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदापासून जर पाहिलं तर त्यांची सुरुवात झाली आणि त्यानंतर विविध पदांना ज्यांनी न्याय दिला. माणगाव लोकसभा, माणगाव मधून विधानसभा, त्यानंतर जर पाहिलं तर विविध मंत्रिपदांना ज्यांनी योग्यरित्या न्याय दिला आणि आज एक विकास पुरुष म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांची ओळख आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि साहेबांचं स्वागत मात्र या ठिकाणी श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन स्वतः स्वागत करतायत. या संपूर्ण आयोजन कमिटीमध्ये जर पाहिलं तर अफजलभाई मेमन असतील, त्याचबरोबर सिद्धेजी कोसबे असतील, संदेशजी कीर असतील, मनसूरजी गिरे असतील, फैजजी नजीर असतील, या सगळ्यांबरोबर जर पाहिलं आमिरभाई जेतपूरवाला साहेब यांचं देखील साहेबांच्या बरोबरीने या ठिकाणी आगमन होत आहे. श्रीवर्धन तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन साहेबांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी केला जातोय. सर तुमच्याकडे लिस्ट आहे. विधाते आणि कार्यसम्राट काय असतं तर साहेबांकडे पाहूनच कळतं. तर आज साहेबांचं या ठिकाणी झालेलं आगमन या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळतात. ज्यांचा प्रवास कोलारच्या सुतारवाडीपासून भारताच्या संसदेपर्यंत होताना पाहायला मिळाला आणि आज साहेब आवर्जून सांगेल भारताच्या राजकारणामध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व आहे, एका घरातून 5 आमदार निवडून आणण्याची क्षमता फक्त एका व्यक्तीमध्ये आहे, सुनीलजी तटकरे साहेब. आणि आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने विकास आणि सुनीलजी तटकरे साहेब नातं राहिलंय. मग मंत्रिपद कोणतंही असू देत, जलसंपदा असू देत, त्याचबरोबर ऊर्जा मंत्री असू देत, अर्थमंत्री असू देत, या सर्वच खात्यांना न्याय देण्याचं काम मात्र साहेबांनी केलं आणि आता साहेबांचं स्वागत आपण या ठिकाणी करत आहोत. संदेशजी कीर, अफजलजी मेमन साहेब, सिद्धेशजी कोसबे, मनसूरजी गिरे या सगळ्यांना विनंती असेल अब्राराबाई आपण सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आणि सर्वप्रथम साहेबांचं स्वागत करायचं.
ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा सुचित खीर या सर्वांच्या वतीने स्वागत या ठिकाणी केलं जाईल. साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. कारण सुरुवात जर पाहिली तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष म्हणून देखील साहेबांचं काम वाखाणत आपण पाहतोय. आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळते. या ठिकाणी सगळे आयोजक सन्मान करताना पाहायला मिळतात. अफजलजी मेहमान ज्यांच्या संपूर्ण संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली. संदेशजी कीर हे सगळे मात्र या ठिकाणी मान्यवर सन्मान करतात. साहेब आपलं स्वागत करतात, सन्मान करतात. कारण कोकणचे भाग्यविधाते, रायगडचे विकास पुरुष ही साहेबांची ओळख राहिली आहे आणि आज त्यांच्या कार्याचा गौरव करणारी भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. आणि साहेब आता खऱ्या साहेब स्वतः क्रिकेट खूप चांगलं खेळतात आणि म्हणजे राजकीय आखाड्यातील फटकेबाजी साहेबांची सगळ्यांनीच पाहिली आहे. परंतु साहेब पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानातील फटकेबाजी सुद्धा पाहायची आहे आणि हा सामना झाल्यानंतर साहेबांची ती फटकेबाजी देखील आपण पाहणार आहोत. जाऊयात मैचच्या दिशेने. शुक्रिया चंदू जी. मैच की तरफ जाएंगे. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं यूनिटी ग्रुप प्रेजेंट खासदार तटकरे साहब चषक 2025 पहला संस्करण, पहला साल. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नजीर अपने बॉलिंग मान पर अच्छी गेंद, बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए गेंदबाउंड की तरफ जाते हुए कबीर का बाहर, गेंदबाउंड की तरफ जाते हुए 4 रन लॉन्ग बाउंड्री के बाहर. ब्यूटीफुल शॉट. अच्छी बल्लेबाजी, ब्यूटीफुल. येस, या ठिकाणी मंचावर काही मान्यवर आहेत, त्यांचंही स्वागत आपण. यावेळेला फटका समोर खेळताना पाहायला मिळालेत. फिल्डर त्या ठिकाणी येतात. भारताच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आज मात्र या ठिकाणी श्रीवर्धन तालुक्यात दाखल होताना पाहायला मिळतात. एक अशी क्रीडा स्पर्धा ज्या क्रीडा स्पर्धेमध्ये साहेबांच्या नावाचा या ठिकाणी किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सिद्दीक सर एक असे लोकनेते मात्र रायगडाला लाभले आणि विकास मात्र या परिसराचा कायापालट ज्यांच्या माध्यमातून सातत्याने केला गेला. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून जर पाहिलं तर अदितीताई महाराष्ट्र राज्याच्या नक्कीच मंत्रिमंडळात खूप चांगल्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत भाई देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करताना पाहायला मिळत आहेत आणि आज या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने साहेबांचं आगमन, वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. अमीरजी जेतपूरवाला साहेब यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो ते या स्पर्धेसाठीचा प्रमुख घटक राहिलेले आहेत, त्यांचे आगमन झालंय. शादाबाई गैबी कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस मंचावर उपस्थित आहेत. सुभाषबाई केकाणी कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा, त्यांचं आगमन झालेलं आहे. राजेंद्रजी शिर्के साहेब राष्ट्रवादी मानगाव राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचं आगमन झालं आहे. राजू मोरे साहेब मोरबा उपसरपंच, शौकत रोहेकर मोरबा सरपंच, राहुल शहा, सचिनदादा खांदवे, गणेशजी पाटील, समीरजी बनकर, साजिदभाई या सगळ्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आणि खऱ्या अर्थाने युनिटी ग्रुपने एक कामच याच्यासाठी केलं साहेब की सर्व जाती धर्मियाचे एकत्र येऊन एक युनिटी करायची आणि आपल्याला काहीतरी इतिहास घडवायचा आहे आणि भारतभरातील खेळाडू आपल्या या क्रीडा नगरीमध्ये आणायचे, त्याच्यासाठीचा प्रयत्न. फटका समोर खेळलाय आणि अगदी साहेबांना सलामी दिली आहे. एक जबरदस्त फटका खेळला जातोय कबीरने समोर. बिल्कुल शानदार, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बहुत अच्छा था, सामने की तरफ खेला और लाजवाब डाउन द ग्राउंड का स्ट्रोक. मंच के ऊपर जो हमारे अतिथि आए गए, खासदार साहब आए, उनको सलामी देने वाला स्ट्रोक बल्लेबाज कबीर द्वारा. स्कोर अब जाकर आगे बढ़ता हुआ टीम का टोटल 36 रन, 1 विकेट के नुकसान पर. शादाबाई गैबी यांच्या माध्यमातून आदितीताईंचा सन्मान करणारी स्पर्धा माणगावला सुद्धा एक दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि आता मात्र या क्रीडानगरीमध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये युनिटी ग्रुपची ही स्पर्धा ज्याची चर्चा सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढते कारण साहेबांचं आगमन झालं इकडे. बिल्कुल खासदार साहब मंच के ऊपर गए और उनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते गए. खासदार साहब आपका दिल की गहराई से स्वागत है. मंच के ऊपर आप सुनील जी तटकरे साहब, इनको भी देख रहे हो और कई मेहमान मंच के ऊपर है, इनका हम तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं, स्वागत भी करते गए.
कई मेहमान इस मंच के ऊपर आए हुए हैं और tenniscricket.in के चैनल के ऊपर हमारे अतिथियों को बताया जा रहा है। मैदान के अंदर कबीर को आप देख रहे हैं 7 गेंदों में 12 पर, बंटी बद्री के 3 गेंदों में 8 पर, 37 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार पर नजीर तैयार। बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद पीछे की तरफ चली गई। विकेट कीपर बहुत अच्छी विकेट कीपिंग करते हुए अजीत मोहिते विकेट के पीछे गए। रन बनाने का कोई अवसर नहीं है। रन संख्या 37 रन 1 विकेट के नुकसान पर। मैदान के अंदर मुकाबला चल रहा है। फील्डिंग करने वाली टीम शाद एक बार फिर देखिए वसीम भाई फैन क्लब की टीम फील्डिंग कर रही है। शिरवांश अरुष 11 ये बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर फिलहाल रुका हुआ है 37 पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। 37 तीसरा ओवर चल रहा है। ऑन साइड की तरफ बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। गेंद पीछे की तरफ जा रही है। शॉट फाइंडिंग के खिलाड़ी टप्पा खाने के बाद गेंद को फील्ड करे, थ्रू करे, तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों आंखों में इशारा किया। 1 रन मुकम्मल किया गया। 38 रन 1 विकेट के नुकसान पर। एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांच्या बरोबरीने या ठिकाणी मुश्ताक भाई अंतुले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुचितजी कीर साहेब, गोविंदजी गुणाजी, फाईज भाई नाझीरी, त्याचबरोबरीने समीरजी अद्दादी या सगळ्या मान्यवरांना विनंती असेल आपण मुश्ताक भाई अंतुले यांचा हा विशेष सन्मान करायचा आहे। सुचित भाई कीर, गोविंदजी गुणाजी, समीर भाई अद्दादी, फाईज भाई आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि हा सन्मान करायचा आहे। या फाईज भाई आपण देखील पुढे या। हा सन्मान करायचा आहे मुश्ताकभाई अंतुले यांचा। आज साहेबांच्या नावाचा गौरव करणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने साहेबांच्या बरोबरीने मुश्ताकभाई अंतुले यांचं देखील या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहे आणि त्यांचाही विशेष सन्मान या खासदार तटकरे साहेब चषकामध्ये केला जातोय। कोकणचे भाग्यविधाते, रायगडचे विकास पुरुष आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणजेच खासदार सुनील तटकरे साहेब यांचं या ठिकाणी झालेलं आगमन आणि त्यांच्या बरोबरीने आलेल्या सर्व सहकार्यांचं आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थाने आज ज्यांच्या आगमनाची आम्ही प्रतीक्षा करत होतो, ज्यांना या स्पर्धेसाठी अमूल्य असं सहकार्य लाभलं, असं एक उभरतं नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी आमिर जेतापूरवाला साहेब यांचा सन्मान या ठिकाणी। विनंती असेल शाहीजी मेहमान, नाविदजी, त्याचबरोबर नदीमजी दळवी आणि रमेशजी घरत या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण एक युवा नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आमिर जेतापूरवाला साहेब खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालेली आहे, एक युवा नेतृत्व आमिरजी जेतापूरवाला यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आमिर भाई आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेच्या माध्यमातून आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। खासदार तटकरे साहेब चषकाची शोभा आपल्याही येण्याने या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। एक युवा नेतृत्व आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक समाजसेवक म्हणून देखील चांगली ख्याती आहे आमिर जेतापूरवाला यांचा सन्मान या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये खासदार तटकरे साहेब चषकाच्या निमित्ताने केला जातोय। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं यूनिटी ग्रुप प्रेजेंट खासदार तटकरे साहब चषक 2025 पहला साल और पहला संस्करण है। उसके अंदर क्या आज की दूसरी रात का ये दूसरा मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिरोज तैयार। जड़ में गेंद कबीर इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते हैं। टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद पीछे की तरफ चली गई। जब तक खिलाड़ी इस गेंद को फीड करे, थ्रो करे बबलू पाटिल, तब तक 2 रन मुकम्मल हुए गए। विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे हैं। दोनों बल्लेबाजों के बीच में पार्टनरशिप बहुत अच्छी हुई है। बंटी बद्री के और कबीर सिंह, बंटी बद्री के और कबीर सिंह मैदान के अंदर 1 विकेट जाने के बाद साझेदारी पनप रही है। स्कोर 45 1 विकेट के नुकसान पर। फिरोज अपने ओर से दूसरा टीम कर से चौथा ओवर लेकर और धीमी गेंद है। लाइन बिल्कुल अच्छी गए, टप्पा बिल्कुल अच्छा गए। ऑफ टर्म के बाहर गेंदबाज है, टप्पा खाने के बाद घुमाव है और शानदार गेंदबाज है। इस मुकाबले के अंदर कई तारे सितारे खेल रहे हैं। इस मुकाबले में मजा आएगा और मंच के ऊपर खासदार सुनील जी तटकरे साहब पहुंच चुके हैं, इनका भी स्वागत है। मैच की तरफ जाएंगे। ये गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप से ज्यादा बाहर चली गई। लाइन से भटक रहे, लाइन से भटकोगे तो पड़ेंगे फट गए, अंदर आने की जरूरत है। गेंदबाज बाहर जा रहे हैं। स्कोर अब जाकर 46 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। फिरोज गेंदबाजी करने के लिए आए हैं चौथे ओवर के अंदर।
लेफ्ट अप ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, बल्ले का भारी किनारा, विकेट कीपर का सहारा, दूसरा विकेट गिरता हुआ कबीर सिंह आउट होकर डगआउट की तरफ, 19 रनों का योगदान, विकेट गिरता हुआ। या ठिकाणी आपण काही सन्मान घेणार आहोत। मान्यवरांचे सन्मान देखील तेवढेच महत्वाचे आहेत। तर सुभाषभाई केकाणे साहेब, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा, यांचा सन्मान केला जातो। मी हेमंत कीर यांना विनंती असणार आहे, आपण सन्मान करायचा आहे। जाफरभाई अनवरी, हेमंत कीर साहेब आणि जाफरभाई अनवरी यांना विनंती असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्याध्यक्ष रायगड जिल्हा सुभाषभाई यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। या खासदार तटकरे साहेब चषकासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल हा आपला सन्मान केला जातोय। एक युनिटी ग्रुपचं भव्य दिव्य आयोजन आज मात्र संपूर्ण रायगडामध्येच नाही, महाराष्ट्रभर चर्चेत आहे। श्रीवर्धन तालुक्याच्या इतिहासातील सर्वात मोठं आयोजन, 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 2 लाखाचा दुसरा पुरस्कार, अखिल भारतातील खेळाडू संघ मालकाला मोटरसायकल, मालिका वीराला मोटरसायकल आणि बरंच काही विविध अँगलनेशी लाईव्ह कव्हरेज tenniscricket.in आणि हे क्रिकेट प्रेमी मित्र एकत्र येऊन क्रिकेटसाठी काहीतरी करतायत आणि आज साहेबांच्या कार्याचा गौरव देखील या ठिकाणी करतायत आणि म्हणून साहेबांचे या ठिकाणी स्वागत देखील केले जात आहे। या ठिकाणी सन्मान केला जातोय। सादाबाई गैबी, कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा, विनंती असेल या संपूर्ण स्पर्धेचे संकल्पकर्ते अफजलभाई मेमन आणि एक युवा उद्योजक संदेशजी कीर यांना विनंती असणार आहे, आपण सन्मान करायचा आहे। कारण नुकतीच अदिती ताईंच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा, अदिती ताई चषक ही स्पर्धा माणगाव मध्ये ज्यांनी भरवली होती ते शादाबाई गैबी यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। मान्यवरांचं आगमन झालंय, स्पर्धेच्या अपडेट्सही तुमच्या बरोबर समोर आम्ही देतोय। परंतु शादाबाई गैबी यांची टीम सुद्धा काल सेमीफायनलला माणगाव रात्री पोहोचलेली आहे लोणशी आणि आता त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। कारण अदिती ताईंच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा माणगाव या ठिकाणी त्यांनी आयोजित केली होती। ते शादाबाई गैबी, कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी युवा उद्योजक संदेशजी कीर आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अफजल मेमन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। दिल दोस्ती दुनियादारी ग्रुप प्रेजेंट नामदार अदितिताई टटकरे चषक आपने देखा था और आपकी स्क्रीन के ऊपर आपने शादाबाई गैबी को देखा जिनकी टीम सेमीफाइनल में पहुंच चुकी है। तर या ठिकाणी उपस्थित झालेत राजेंद्र शिर्के साहेब, माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचा सन्मान केला जातोय। माजी दगलेकरजी विनंती असेल आणि त्याचबरोबर फाईज नजीर युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे। राजेंद्र शिर्के साहेब, माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचा सन्मान केला जातोय। या दोन्ही क्रिकेट प्रेमींच्या माध्यमातून सन्मान फाईजबाई आपण सन्मान करायचा आणि त्याचबरोबरीने माजिदबाई आपण यायचंय, फाईजबाई आपण यायचंय आणि इकडे राजेंद्र शिर्के माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस खास उपस्थित झालेले आहेत। माणगाववरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे विविध पदाधिकारी या ठिकाणी दाखल होत आहेत आणि साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते। आज या ठिकाणी साहेबांचं झालेलं आगमन, समीरजी बनकर साहेब, मसळा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, समीर बनकर यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय। संकेत दर्गे आणि दीपक मुंडे यांना विनंती आपण सन्मान करायचा आहे। समीर बनकर साहेब, मसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। लेगबॅचच्या स्वरूपातील धाव देखील कळवली जाते। 95 साली पहिल्यांदा आमदार म्हणून तटकरे साहेब महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये गेले, परंतु त्यावेळेस एक असं वैशिष्ट्य होतं, शिवसेना भाजपची अशी काही लाट होती, कोकणामधून एकच आमदार मात्र काँग्रेस पक्षाचा निवडून आला होता आणि ते म्हणजे तटकरे साहेब। आणि आज तटकरे साहेब
56 धावा, चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. बाळा सापनाक, मी अक्रम साटविलकर, आपणास विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे. या तटकरे साहेब चषकाच्या निमित्ताने आपलं झालेलं आगमन या ठिकाणी. यस, हा धमाका दिल्ली टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. हा, बाळादादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अक्रम साटविलकर, आपणास विनंती, आपण बाळादादांचा आज सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बाळादादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. खासदार तटकरे साहेब चषकाच्या निमित्ताने आपला हा विशेष सन्मान केला जातोय. साहेबांचे हे सर्व सहकारी, साहेबांना साथ देणारे आणि साहेबांच्या पाठी खंबीर उभे राहणारे आणि साहेब देखील सगळ्यांच्या पाठी खंबीर उभे राहणारे असे हे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत. शेवटची ओव्हर आहे. हा, या ठिकाणी 56 धावा धावफलकावर आहेत. आखिरी 3 गेंदे ऑफ स्टंप के बाहर, लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था. अब जाकर अंपायर के पास अपील कर रहे हैं और अंपायर पर कोई दबाव नहीं है. अंपायर के ऊपर दबाव बनाने की कोशिश की, अंपायर ने कहा ना मुन्ना ना. बिल्कुल सही लाइन. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज धीरज मोहिर अपने बॉलिंग मार्ग पर. नागेश वाडेकर ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकर पर बंटी बद्री के जो प्रारंभिक बैटर थे. मंच के ऊपर आप खासदार साहब को भी देख रहे हो, सुनील जी तटकरे साहब. शानदार स्ट्रोक है, लॉन्ग द कारपेट खेलते हुए लॉक ऑफ की तरफ तेजी के साथ गेंद आई. मयूर भाग मारे थे, बहुत अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो आता हुआ. 1 रन से ज्यादा कुछ नहीं है और अब जाकर एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 57 रन 2 विकेट के नुकसान पर. मंच के ऊपर आप देख रहे हो हमारे भाग्य विधाता और हमारे सबके दिल की धड़कन खासदार साहब सुनील जी तटकरे साहब हैं. उनका भी हम स्वागत करते हैं. उनके साथ कई अतिथि आए हुए, उनका भी स्वागत है. वो अच्छी गेंद है, जड़ में गेंद थी, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए पहला रन मुकम्मल किया. दूसरे के लिए वापस आ रहे गए, भाग मिका भाग. विकेट के बीच में दौड़ लगाने की कोशिश. अब जाकर हमारे अंपायर थर्ड अंपायर की तरफ जाना पसंद करेंगे. टीवी अंपायर की तरफ यह फैसला चला गया है. अब टीवी अंपायर बिजी होने माने गए. आखिरी गेंद के ऊपर पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आए थे. उसके बाद अब जाकर हमारे जो टीवी अंपायर है वो बिजी होने माने गए. मुख्य अंपायर ने अब जाकर टीवी अंपायर की तरफ इशारा किया है. फिल्डिंग टीम, आपण आतमध्येच लाईनअप करायचंय. फिल्डिंग टीम, हा बॅटिंग टीम आपण आतमध्ये चला. लाईनअप होणार आहे, साहेबांबरोबर ओळख करून घेतली जाणार आहे. या ठिकाणी भाऊ साळुंके साहेब यांचाही सन्मान केला जातोय. मोहम्मदभाई मेमन यांना विनंती असेल आपण भाऊ साळुंके साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भाऊ साळुंके, महाकाली वॉटर स्पोर्टचे मालक. हा बोला सर. ज्या टीमने आता बॅटिंग केली आहे लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये या लाईनअप करून घ्यायचं आहे आणि ज्या टीमने आता फिल्डिंग केली आहे आपण तिथेच लाईनअप करून घ्या. अल्टिमेट इव्हेंट मेकर्स चे प्रतिनिधी आपल्यापर्यंत येत आहेत. लाईनअप करून घ्या. थोड्याच वेळात ट्रॉफीचं अनवेलिंग आदरणीय लोकनेते खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या ग्राउंडमध्ये केलं जाईल. दोन्ही टीमची ओळख परेड इथे केली जाणार आहे आणि त्यामुळे लगेचच आपण सगळ्यांनी लाईनअप करून घ्या. सगळ्यांना उत्कंठा होती की खासदार तटकरे साहेब चषक कसा आहे आणि त्याचं अनावरण आता अगदी थोड्याच वेळामध्ये आदरणीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडलं जाणार आहे. सुतारवाडीचे सुपुत्र आणि 1995 पासून सुरू झालेला समाजकार्यातला राजकारणातला तो प्रवास आणि प्रवेश आणि त्यातल्या त्यात अनेक वेळेला महाराष्ट्र राज्याचे मिनिस्टर म्हणून त्यांनी जी केलेली कामं आहेत. कोकणचे सुपुत्र, आपल्या रायगड रत्नागिरीचे सांसद म्हणजेच खासदार भाग्य विधाते आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये झालेलं आहे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आता आपण ट्रॉफी अनवेलिंग सोहळा पार पाडणार आहोत. आमच्या दोन्ही टीम लाईनअप झालेल्या आहेत आणि बरोबर मध्ये या तटकरे साहेब चषक आपल्याला पाहायला मिळतोय. युनिटी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
कुणाल सर काही मोजके सन्मानात ते घेतल्यानंतर लगेच त्या ठिकाणी येणार आहोत. हा, तर आपण सन्मान करत आहोत सन अँड सी रिसॉर्टचे सर्वे सर्वा वैबाई आणि रफिकभाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नाविद मुर्तजा यांना विनंती असेल आपण वहाबभाई आणि रफिकभाई यांचा सन्मान करायचा आहे. सन अँड सी रिसॉर्टचे हे दोन्ही या ठिकाणी मालक उपस्थित राहत आहेत, त्यांचा आज सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने पुरस्कर्ते देखील राहिलेले आहेत, म्हणून या दोघांचंही या ठिकाणी स्वागत करत आहोत, सन्मान करत आहोत. हॉटेल सन अँड सी रिसॉर्ट. त्यानंतर या ठिकाणी सन्मान केला जाईल राजू मोरे साहेब मोरबा उपसरपंच आणि शौकत रोहेकर साहेब मोरबाचे सरपंच आणि उपसरपंच साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी मनसूरभाई गिरी यांना विनंती असेल आपण मोरबा, कारण माणगाव पासून या परिसरात येण्यासाठी पहिला तुम्हाला मोरबा लागतो, नंतर मोरब्याचा घाट लागतो, परंतु या मोरबेकरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सरपंच आणि उपसरपंच साहेब शौकतजी रोहेकर साहेब आणि राजू मोरे साहेब यांचा केला जातोय विशेष सन्मान. त्याचबरोबर या ठिकाणी सन्मान केला जातोय गणेश पाटील साहेब बोरलीचे गणेश पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय. रमेशजी घरत यांना विनंती असेल आपण हा सन्मान करून घ्यायचा आहे. गणेशजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जातोय. या जोश जिद्द आणि क्रिकेटचा थरार खासदार तटकरे साहेब चषकामध्ये हा सन्मान काही मोजके सन्मानात आणि त्यानंतर आपण खेळपट्टीकडे चाललेलो आहोत. त्यानंतर मसळ्याचे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व साजिद इनामदार साजिदभाई, यस साजिदभाईंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, कारण सातत्याने साजिदभाईंची टीम देखील आम्ही मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहतो. मी अब्रार हद्दादी यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचं आहे. मसळ्याचे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि एक चांगले क्रिकेटपटू सुद्धा साजिदभाई इनामदार यांचा सन्मान खासदार तटकरे साहेब चषकामध्ये केला जातोय. ज्या स्पर्धेची सध्या चर्चा आहे सर्व दूरपर्यंत, आणि या स्पर्धेमध्ये साजिदभाई आपली टीम सुद्धा खेळली आणि आपण सुद्धा या ठिकाणी आलेला आहात. आपलाही विशेष सन्मान वसीमभाई परकार यांचंही स्वागत असेल. यस, या ठिकाणी PI हनुमंत शिंदे साहेब दिघी सागरी पोलीस स्टेशनचे PI हनुमंत शिंदे साहेब यांचा सन्मान. आणि हे सर्व मान्यवर आपल्या साहेबांच्या समवेत लोकनेते रायगडचे विकास पुरुष कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब चषकामध्ये स्वतः तटकरे साहेबांचं आगमन होतं आणि घेऊन जातोय कुणालजी दाते सरांकडे. चला तर या ट्रॉफीचं इनॉग्रेशन आपण करणार आहोत. अनावरण सोहळा इथे पार पाडला जाणार आहे. आपल्या रायगडचे भाग्य विधाते खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मुश्ताकभाई अंतुले आणि त्याचबरोबर अमीर जेतापूरवाला स्टेट जनरल सेक्रेटरी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. मुश्ताकभाई अंतुले प्रेसिडेंट आहेत मौलाना अब्दुल कलाम आझाद मायनॉरिटीज वेलफेअर महाराष्ट्राचे. यांच्या उपस्थितीमध्ये आपण ट्रॉफी इनॉग्रेशन सोहळा इथे पार पाडणार आहोत. त्याचबरोबर मोहम्मदजी मेमन साहेब इथे उपस्थित आहेत. अतिशय जवळचे व्यक्तिमत्व आहेत तटकरे साहेबांच्या, आणि त्याचबरोबर अफजलजी मेमन जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत हे इथे उपस्थित झालेले आहेत. अतिशय चांगला आयोजन संदेशजी कीर, टायगर ग्रुप, फाइज नजीर उद्योजक, सिद्धेशजी कोजबे सरपंच, दिवे आगार, सुवर्ण गणेश क्लबचे अध्यक्ष मनसूरभाई गिरे रॉयल स्पोर्ट्स क्लब आणि जाफरभाई अनवरी आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपल्या रायगडचे भाग्य विधाते कोकणचे सुपुत्र आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये खासदार चषकाचा अनावरण सोहळा इथे पार पाडला जातोय. 3 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर ही ट्रॉफी देऊन त्या टीमचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाणार आहे. क्रिस्टलची ट्रॉफी आहे आणि ऑलमोस्ट या ट्रॉफीचं वजन पाहिलं तर जेवढं वजनदार काम साहेबांनी संपूर्ण राजकीय क्षेत्रात केलंय तेवढंच वजन या ट्रॉफीचं आहे. कारण अनेक मिनिस्ट्रीमध्ये हिरिरीने भाग त्यांनी घेतला आणि खऱ्या अर्थाने आज या आपल्या रायगडचे भाग्य विधाते कोकणचे सुपुत्र आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब या ट्रॉफी बरोबर
एक फोटो सेशन इथे केलं जात आहे. दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं आलेलं आहे आणि या प्रसंगी उपस्थित शादाबाई गेबी इथे उपस्थित आहेत, सुभाष भाई केकाणे इथे उपस्थित आहेत, राजेंद्र शिर्के इथे उपस्थित आहेत, राजू मोरे, शौकत रोहेकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा इथे पार पाडला जातोय. गणेश पाटील इथे उपस्थित आहेत आणि यानंतर आपण पाहतोय खासदार साहेब ओळख परेड करून घेतात. या स्पर्धेमध्ये साहेब अनेक तालुक्यातलेही संघ खेळलेत आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले, भारतातल्या कानाकोपऱ्यातले संघ इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या पुढच्या सामन्यामध्ये दिल्लीचाही संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्याचबरोबर साजिद भाई इथे उपस्थित आहेत, दिघीचे वहाब भाई, रफिक भाई इथे उपस्थित आहेत, बाळा सातनाक साहेब इथे उपस्थित आहेत, डॉक्टर मुकादम, फजलबाई हळदे, भाऊ साळुके इथे उपस्थित आहेत, PI हनुमंत शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता दुसऱ्या टीम बरोबर इथे आपण ओळख परेड पाहतोय. खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय आपल्या कोकणचे सुपुत्र, रायगडचे भाग्य विधाते सुनील तटकरे साहेब बरोबरने पल्लवी नायर तिथे उपस्थित आहेत, ज्या अल्टिमेट इव्हेंट मेकर्स ज्यांनी हा इव्हेंट तुमच्या समोर आणलाय. आता दोन्ही टीमचे यांचा एक फोटो सेशन इथे केला जाईल. मी विनंती करेन मान्यवरांना साहेबांबरोबर एक फोटो घेऊ द्या दोन्ही कॅप्टनला प्लीज. (1999) पासून महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये झालेला प्रवास आणि तो प्रवेश, अर्बन डेव्हलपमेंट, पोर्ट डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ अर्बन लँड सेलिंग पासून झालेला प्रवास आपण पाहतोय. खासदार पदापर्यंत घेतलेली गरुड झेप, उंच झेप आदरणीय तटकरे साहेबांची राहिलेली आहे आणि आता जशी त्यांनी बॅट अपेक्षा इथे व्यक्त केलेली आहे आणि आता ते बॅटिंग देखील करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लॉर्ड्स मध्ये देखील त्यांनी सामना पाहिलेला आहे. नेटवेस्ट ट्रॉफीचा 2011चा तो वर्ल्ड कपचा फायनलचा सामना देखील त्यांनी वानखेडेवर पाहिलेला आहे. नेटवेस्ट ट्रॉफीची ती सिरीज होती इंग्लंड लॉर्ड्स येथे, ज्या वेळेला मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगने ती तडाखेबंद खेळी केली होती, त्यांनी सामना भारतीय टीमला जिंकून दिला होता. त्यावेळेला आपल्या रायगडचे भाग्य विधाते तिथे तटकरे साहेब उपस्थित होते. त्यानंतर फूड सिव्हिल सप्लाय, कंझ्युमर प्रोटेक्शन, खारलँड डेव्हलपमेंट, एनर्जी, न्यू एनर्जी, रिन्युएबल एनर्जी याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. मिनिस्ट्रीमध्ये फिनान्ससाठी आणि म्हणजेच अर्थ मंत्री म्हणून प्लॅनिंग मध्ये देखील त्यांचं महत्वाचं योगदान आहे. वॉटर रिसोर्सेस, कमांड एरिया डेव्हलपमेंट, अर्थक्वेक रिहॅबिलिटेशन याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. अशा आदरणीय सुनील तटकरे साहेब यांचा सन्मान जेवढे षटकार आणि चौकार त्यांनी राजकारणात मारलेत, आता ती शाब्दिक फटकेबाजी न करता आता बॅट आणि बॉलने उत्तर दिलं जाईल आणि आता मैदानामध्ये तटकरे साहेब फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अफजलजी, नौमान अफजल मेमन गोलंदाजी करतायत. अफजल मेमन यांचे चिरंजीव आहेत नौमान अफजल मेमन आणि पहिल्याच बॉलवर फाईन लेगला चौकार मारलाय. साहेबांनी क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. एबीपी माझाच्या कट्ट्यावर आल्यानंतर देखील त्यांनी क्रिकेटच्या बाबतीत अनेक शाब्दिक टोलेबाजी केलेली आम्ही पाहिलेली आहे. अनेक वृत्तवाहिन्यांवर सातत्याने क्रिकेटवर ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारले गेलेले त्या त्यावेळेला साहेबांनी खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. अनेक क्रिकेटरचा खेळ त्यांनी अतिशय जवळून पाहिलाय. 2011ची फायनल वानखेडेमध्ये पाहिली. नेटवेस्ट ट्रॉफीमध्ये ज्यावेळेला युवराज सिंग आणि मोहम्मद कैफने ती तडाखेबंद खेळी करून दादाने टी शर्ट काढला होता सौरव गांगुलीने, तोही दिवस आपल्याला आठवतोय. तिथेही तटकरे साहेब लॉर्ड्स मध्ये होते आणि त्याचमुळे क्रिकेटचं प्रचंड प्रेम त्यांचं ओसंडून वाहतं. तेवढंच चांगलं काम आदितीताई तटकरे सातत्याने या परिसरामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत भाई तटकरे हे देखील उद्या या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि तटकरे कुटुंब म्हटल्यानंतर आपल्या रायगडचे कोकणचे सुपुत्र हे भाग्य विधाते आहेत. आपल्या रायगड रत्नागिरीचे खासदार म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आणि सध्या मनमुराद क्रिकेटचा आनंद हा स्क्वेअर लेगला चौकार त्यांच्या पॅट मधून येतोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, साहेब चांगली बॅटिंग करतात
आणि सध्या तसा खेळ सुरू आहे. मोहम्मद मेमन अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आहे साहेबांच्या आणि मोहम्मद भाई सांगतात की बोल्ड करणार आहेत तटकरे साहेबांना, परंतु ही चाबूक बॅटिंग इथे सुरू आहे आणि हा चाबूक चौकार ही खासियत राहिली आहे. सुनील तटकरे साहेबांची स्लिप मध्ये आउट झाले असं सांगते स्वतः साहेब, परंतु मोहम्मद मेमन यांच्या विरुद्ध कडक चौकार मारला. साहेबांचा दरारा कायम आहे. आता अफजल भाई यांना मी विनंती करेन आपण एकतरी बॉल टाकावा साहेबांना. ओके, मोहम्मद इथे गोलंदाजी करतात आणि हा कडक फटका होता आणि तेवढा चांगला झेल टिपलाय सुमितने. नौमान मेमन आता गोलंदाजी करतायत. हो, बीट केलंय. खूप खूप धन्यवाद साहेब, अप्रतिम काम तुम्ही सातत्याने या परिसरामध्ये करताय. तुम्ही भाग्य विधाते आहात. आपल्या रायगडचे हा स्वतः देखील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतायत. मसळ्याचे क्रिकेट प्रेमी आणि त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी तटकरे साहेबांचा सन्मान केला जातोय. मॅच सुरू करायची विनंती असेल साजिदभाई इनामदार, मसळ्याचे क्रिकेट प्रेमी, स्वतः खेळाडू आणि त्यांची टीम देखील आपण पाहत असतो असे साजिदभाई इनामदार हे सन्मान करतायत आणि स्वागत करतायत. या ठिकाणी खासदार तटकरे साहेब चषकाच्या निमित्ताने साहेबांचा सन्मान होतोय. मॅच सुरू करायची. आता सगळ्याच मान्यवरांचा सन्मान इथे आपण करणार आहोत आमच्या या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय एका पाठोपाठ एक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या समोर येणार आहेत आणि महाड चॅम्पियन्स ट्रॉफीचं देखील आयोजन चॅम्पियन स्पोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. जुबेरबाई सय्यद यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन. मी शिंदे साहेबांचा पी.आय. शिंदे साहेबांचा एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. या शिंदे साहेब आणि जाफरबाई आपणास विनंती असेल आपण सन्मानित करायचे. पी.आय. शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जैसे की इम्पैक्ट प्लेयर आलेला आहे. चला मैच शुरू करायची आहे. दिल्ली धमाका टीम के कैप्टन आइए टॉस के लिए. हा, या ठिकाणी राहुलभाई शाह आणि त्याचबरोबर सचिन दादा खांदवे, दोन क्रिकेट प्रेमी खास आवर्जून पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी अफजलभाई आपणास विनंती आहे, सचिन दादा खांदवे आणि त्याचबरोबरीने राहुलभाई शाह, माजिदभाई आपल्या दोघांच्या वतीने आज सन्मान केला जाणार आहे. या ठिकाणी सचिन दादा खांदवे आणि राहुलभाई शाह या दोघांनी या मुंबईपासून दुबईपर्यंत टेनिस क्रिकेटच्या मॅचेस कुठेही असल्यानंतर आवर्जून हे मॅच पाहण्यासाठी जाणारे दोन्ही व्यक्तिमत्व खास पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या खासदार तटकरे साहेब चषकाच्या वतीने केला जातोय. लोहगावचे एक युवा उद्योजक आणि त्या ठिकाणी राहुलभाई आणि त्याचबरोबर सचिन दादा खांदवे हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत आणि आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. हा सन्मान केला जातोय. लोहगाव पुणेचे सचिन दादा खांदवे. मॅचलाही सुरुवात चौकाराने होते आणि दुसऱ्या बाजूला राहुलभाई शाह पुण्यातील ख्यातनाम असे उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. हा विशेष सन्मान क्रिकेटच्या चाहत्यांचा. हा, मी या ठिकाणी एक विशेष सन्मान यस राहुलभाई शाह यांचा विशेष सन्मान केला जातोय आणि एक विशेष सन्मान म्हणजे साहेबांच्या मनोगताच्या अगोदर यस एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. खास मुंबईवरून पल्लवी नायर मॅडम, अल्टिमेट इव्हेंट मेकर्स, ज्यांच्या माध्यमातून नुकताच गेल्या आठवड्यात सुप्रीमो ट्रॉफी, स्वर्गीय रतनबुवा पाटील या भारतातील मोठमोठ्या किंवा भारताच्या बाहेरच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. साहेबांच्या हस्ते हे दोन विशेष सन्मान होणार आहेत. अक्षाली मॅम आणि पल्लवी नायर मॅडम आपण या ठिकाणी यायचंय. एक आमची भगिनी आज या संपूर्ण इव्हेंट आयोजित करताना पाहायला मिळत आहेत. भारतातील मोठमोठे टेनिस क्रिकेटचे किंवा लेदर बॉल क्रिकेटचे इव्हेंट आयोजित करणाऱ्या पल्लवी नायर मॅडम ज्या खास मुंबईवरून या ठिकाणी आल्यात आणि सोबतीला अक्षाली मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. आपला हा इव्हेंट सुद्धा अल्टिमेट इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि या
नक्कीच श्री उद्योजिका त्यांचा हा विशेष सन्मान केला जातोय. खासदार तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि आपल्या इव्हेंटला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण भारतातील मोठमोठे इव्हेंट यशस्वी करण्याचं काम मात्र अल्टिमेट इव्हेंटच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालंय. पल्लवी नायर मॅडम आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी त्यांच्या सहकारी अक्षाली मॅडम यांचा सन्मान खासदार तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आणि आता साहेबांचंच मनोगत ना, हा डॉक्टर मुकादम आणि फजल हल्दे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि त्यानंतर साहेबांच्या मनोगताकडे आपण येणार आहोत. हा डॉक्टर मुकादम फजलभाई हल्दे कोण करणार सन्मान, कोण सन्मान करतोय पुण्याच्या हस्ते करायचं. चला हा सिद्धेश भाऊ या. सिद्धेशभाई कोसबे युवा आणि मंगेशजी धनावडे आपण देखील या. युवा सरपंच दिवे आगारचे खूप चांगलं काम सिद्धेशजी कोसबे देखील करतायत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केले जात आहेत. झालं यांचं 2 सांडू राहिले सर. ज्यांच्या कार्याचा सन्मान करणारी ही स्पर्धा आहे. आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जात असताना काँग्रेसच्या युवक काँग्रेसपासून ज्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधील धुरंधर म्हणून साहेबांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्षात राहून त्यानंतर जर पाहिलं तर मात्र विविध मंत्रिपद, मग राज्यमंत्री असेल, कॅबिनेट मंत्री म्हणून, मग ऊर्जा मंत्री, वित्त मंत्री, जलसंपदा या सगळ्या खात्यांना ज्यांनी न्याय दिला आणि आज लोकसभेमध्ये या विभागातील मतदारसंघातील प्रश्न सोडवत आहेत. लोकनेते, रायगडचे भाग्यविधाते, कोकणचे सुपुत्र सुनीलजी तटकरे साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतील. अतिशय नेत्रदीपक पद्धतीने आयोजित केलेल्या या खासदार चषक स्पर्धेला भेट देत असताना आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी मौलाना आर्थिक विकास महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मुश्ताकभाई अंतुले, जिल्ह्याचे पक्षाचे कार्याध्यक्ष श्री सुभाष केकाणे, प्रदेश पातळीवरती काम करणारे अमीर जैतपूरवाला, या मतदारसंघाचे अध्यक्ष सुरुत मोहम्मद मेमन, पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नावं घ्यावीत अशी सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्रचंड मेहनतीने स्पर्धा आयोजित करणारे माझे सर्वच आयोजक सहकारी मित्र, स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, सहभागी झालेले सर्वच क्रिकेटपटू, खेळाडू, उत्कृष्ट ज्यांनी नियोजन केले ते आमच्या दोन्ही भगिनी आणि प्रचंड रसिकतेने उपस्थित असलेले माझ्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, शिवधनमधली खेळाची ही क्रिकेटच्या खेळाची आवड असणारी एक वेगळी टीम ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी आणि उत्तम क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, मगाचे सुद्धा फटकेबाजी बघायला खूप मजा त्या ठिकाणी वाटली. पण वडोलीच्या या परिसरातल्या, या गोंडगडच्या परिसरातल्या या मैदानावरती जिल्ह्यांतील तर प्रतिदेश क्रिकेटचे खेळाडूंना तुम्ही निमंत्रित केलं, परंतु देशांतील सुद्धा क्रिकेटपटूंना या ठिकाणी त्याने निमंत्रित केलेलं आहे. मला असं वाटतं मागे नामदार आदिती चषक शादाब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मोरब्याच्या परिसरामध्ये भरवला होता. त्यावेळेला सुद्धा अशाच पैच्या भव्यदिव्य स्पर्धा त्याने त्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धेची एकतरी जी रिप्लिका म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती
आज माझ्या या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत या ठिकाणी केलेली पाहायला निश्चितपणाने मिळते. क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फिटेलच, पण त्याच पद्धतीने ज्या खेळाडू या ठिकाणी आलेत, म्हणजे मी एकच ओव्हर बघितली, दुसरा ओव्हरमधला एखादा बॉल बघितला किंवा अगोदरचा सामनासुद्धा बघितला, एक उत्तम दर्जेदार सगळे खेळाडू या ठिकाणी खेळायला आलेले आहेत. ज्या वेळेला आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटचे सामने बघत असतो, मग ते 5 दिवसाचे सामने असतील, वन डे मॅच असेल, 2020चा जमाना अलीकडच्या आल्या ते असतील, IPLचे असतील, एकेकाळी दुलीप करंडक, रणजी करंडकच्या स्पर्धा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायच्या. तशाच पैकी एक चांगले प्रतिथयश खेळाडू आज या शेवदान तालुक्याच्या मैदानावरती येत त्यांचं क्रिकेटमधलं नैपुण्य त्या या ठिकाणी दाखवतात. बघा किती उत्कृष्ट पैकीचा खेळ त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणसुद्धा चांगलं आहे. त्यामुळे असे ज्यावेळेला गुणवान खेळाडू या ठिकाणी येतात, आपल्यालासुद्धा त्याच्याबद्दलची एक तऱ्हेची आवड निर्माण होत असते. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे मुश्ताकबाई, की मी लहानपणापासून क्रिकेट खेळत आलो. त्याच्यामुळे प्राथमिक शाळेत असताना क्रिकेट खेळलो, माध्यमिक शाळेत असताना खेळलो. त्यावेळेला 11वी होती, त्यावेळेला 11 विरुद्ध 10वीचा सामना झाला, त्याच्यामध्ये सुद्धा मी उत्तम पद्धतीची गोलंदाजी केली. पण त्यावेळेला सीझनवरती आम्ही खेळत होतो. नंतर मग कॉलेजमध्ये सुद्धा आंतर महाविद्यालयीन क्रिकेट त्या ठिकाणी खेळत आलो. त्यामुळे क्रिकेटची आवड ही पहिल्यापासूनच आली. आणि मला सांगायला अभिमान वाटला अनेक वेळेला अनेक मैदानावरती, की 1967 साली ज्यावेळेला गारफील्डसोबतच्या नेतृत्वाखालचा संघ मुंबईला आला होता, त्याला ब्रेबराम स्टेडियमवरती ती मॅच, त्यावेळेला मनसूर अलीखान पतोडे आपला कॅप्टन होता, चंदू बोर्डे उपकॅप्टन होते, ती मॅच मला बघण्याचं भाग्य ईस्टँडमधून मिळालं. आणि ईस्टँडमध्ये त्यावेळेला मॅच बघायला जायचं म्हणजे आदल्या रात्रीपासून लाईन लागायची. आणि ती सकाळी कधीतरी प्रवेश मिळाला का बसल्या जागेवरती परत काय उठलं नाही. त्या घरातल्याच आमच्या काकींनी डबा देऊन दिला होता, पण ती मॅच बघितली सतत 2-3 दिवस. आणि पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने चंदू बोर्डेंनी शतक केलं, दिलीप सरदेसाई होते, त्याच्यानंतर फारुख इंजिनियर, जयसिम्हा, मनसूर अलीखान पतोडेंनी अर्धशतक केलं. आणि त्याच सामन्यामध्ये व्यंकटराघवन ज्यावेळेला बॅटिंगला आला त्यावेळेला त्यांनी 36 संघ मॅच रन्स करताना 8 बाउंड्री मारल्या होत्या. त्यावेळेला वेस्ली आर, चार्ली ग्रिफिथ हे अतिशय भीमकाय द्यायचे, प्रचंड वेगाचे त्यावेळेला गोलंदाज होते. 67 सालापासून क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्या वेळेला जात आलो. क्रिकेट खेळाची आवडसुद्धा लागली. आणि हा एक सांघिक खेळ आहे. नेतृत्व करणारा संघनायक उत्तम असावाच लागतो, पण फलंदाज असेल, गोलंदाज असेल, क्षेत्ररक्षणसुद्धा असेल, हे जे संघ अतिशय उत्तम पद्धतीने करतं त्यांचा खेळ हा नेहमीच उजवा ठरत असतो. आज आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा क्रिकेट दिवसेंदिवस खूप उत्तम पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा त्या ठिकाणी करतात. आणि म्हणूनच या सगळ्या खेळांचं वैशिष्ट्य, म्हणजे क्रिकेट असेल, कबड्डी असेल, आता मी आज बैलगाड्याच्या स्पर्धांना देवागरला उपस्थित राहिलो, खो खोच्या स्पर्धा असतील, ॲथलेटिक्स असेल, आज आपण बोर्लीला तालुक्याचं क्रीडा संकुल केलं आहे, तिथे खेळणारे बॅडमिंटन किंवा इंडोर खेळणारे कॅरमपटू असतील, ह्या सगळ्यांनाच एकतरीची खेळाची आवड ज्यावेळेला लागते त्याला उपजत खेळासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करावं लागतं. मुश्ताकबाई, यावर्षी मी निर्णय घेतला की वर्धा ट्रस्ट आमचा ट्रस्ट आहे, जसं अंतुले साहेबांनी एकेकाळी ट्रस्ट केले आणि कोकण उन्नती मित्रमंडळाच्या माध्यमातून त्याने अनेक शैक्षणिक संस्था किंवा त्यांच्या मनातली कल्पना जर का ते दीर्घकाळ सत्तेवरती मुख्यमंत्री म्हणून राहिले असते तर इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानपासून त्यांनी निर्माण केलेले सगळे प्रतिष्ठान ही महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेतली एक त्याचा एक खूप फिदरीनं कॅप त्या कालावधीमध्ये ठरली असती. आता मी ठरवलेलं आहे की रोह्यामध्ये मी क्रीडा प्रबोधिनी करतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोच आणून क्रिकेट असेल, कबड्डी असेल, इंडोर असतील याची क्रीडा प्रबोधिनी मी रोह्याच्या परिसरामध्ये याच वर्षी सुरू करणार आहे. त्याच्यातलं पहिल्या टप्प्याचं बांधकामसुद्धा मी त्या ठिकाणी सुरू केलं आहे. मी कला आणि संगीत क्षेत्रातली प्रबोधिनीसुद्धा सुरू करणार आहे. त्याच्यामुळे सुरेश वाडकर, डॉक्टर मृदुला दाडे जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत आणि कला या क्षेत्रातली प्रबोधनीसुद्धा आम्ही यावर्षी सुरू करणार आहे, जेणेकरून भजन कीर्तनपासून, पखवाजपासून, मृदुंगपासून या सगळ्याच गोष्टी, बासरी वाजवणारे सुद्धा आहेत, गायकही आहेत, या सर्वांना उत्तम पैचं शिक्षण त्या ठिकाणी मिळेल. आणि त्याचबरोबर याच वर्षी आपण UPSC आणि MPSCवरती आधारित कोर्सेस त्या ठिकाणी सुरू करणार, प्रशिक्षण त्यांना देणारं आणि मग एनडीएच्या धर्तीवरती
एक दुसरं अकॅडमी आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत, जेणेकरून कला क्रीडा क्षेत्रामध्ये उद्याच्या माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये कौशल्य असणारा कुणाही विद्यार्थी तरुणी याच्यापासून दूर राहणार नाही याची खबरदारी आपण या ठिकाणी घेतो आहोत. अफजल तुमचं नाव घेतलं पाहिजे, सुचिन सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे, ज्याने मेहनत करून या स्पर्धा भरवल्या. ह्या इतक्या नाविन्यपूर्ण आहेत आणि हे जे काही इथे आणलेलं आहे तुम्ही, म्हणजे मी अनेक स्टेडियम बघितली, या देशातलं कुठलं स्टेडियम मी बघायचं ठेवलेलं नाही. तिथं जशी व्यवस्था असते तशी तुम्ही व्यवस्था अशी त्याच धर्तीची, त्याच तोलामोलाची, त्या दर्जाची तुम्ही या ठिकाणी आणली. आणि आता मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई किंवा मोदी साहेबांच्या नावाचं असलेलं अहमदाबादचं स्टेडियम असेल किंवा मोहालीचं असेल, कोलकाताचं स्टेडियम सर्वात मोठं म्हटलं गेलं, तिथे जशी व्यवस्था असते तशी या ओपन मैदानावरची व्यवस्था ज्या नेतृत्वपूर्ण पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलात. आता या स्पर्धा पुढच्या वर्षी पण चालू ठेवाव्याच लागतील. आमिरला संभाजीनगरवांना बोलावंच लागेल. ते काही ना काहीतरी करायला लागतं ना, ऐसा थोडीच होते काय सामने काय. हा दिलंच आहे आणि तो बिचारा माझ्या नावाने करणारच आहे, त्याला काय करायचं आता. काय तुम्ही सांगल्यावर काय तो नाही म्हणाल काय. गमतीचा भाग सोडूया, पण शेवटी सगळ्या दानशूर व्यक्तीचं सहभाग लागल्याशिवाय इतक्या मोठ्या स्पर्धा होत नाहीत. अशा आदितीच्या नावाने तुम्ही सुद्धा भरवलं होतं. शेवटी हा खेळ आहे आणि हा खेळ पाहण्याचं भाग्य खेड्यापाड्यातल्या रसिक प्रेक्षकांना त्या ठिकाणी मिळलं पाहिजे आणि त्याच्यातून नवीन नवीन चांगले खेळाडू हे आपल्याला त्या ठिकाणी करता आले पाहिजेत. जसं आज तुम्ही देशातून खेळाडू या ठिकाणी बोलत, एक दिवस असा येईल की रायगडचा खेळाडू देश पातळीवरच्या स्पर्धेमध्ये इथून खेळायला जाईल, असं प्रावीण्य निर्माण करण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये सर्वांनी म्हणून सामुदायिकरित्या करूया. त्याच्यातून अशापैकी स्पर्धा भरवण्याचं खऱ्या अर्थाने समाधान आपल्याला मिळेल. मला आठवतं 2001 सालामध्ये मच्छिंद्र कांबळींच्यामुळे मी 81 मराठी नाट्य संमेलन भरवलं होतं. त्याच्यातून आपल्या जिल्ह्यातील नाट्य चळवळ खूप मोठ्या प्रमाणावरती वाढली. 86 साहित्य संमेलन मी चिपळूणला भरवलं, त्याचा मी स्वागताध्यक्ष होतो. त्याच्यातून साहित्याची चळवळ त्या ठिकाणी वाढायला गेली. शेवटी प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा हे निर्माण करून दिल्याच्यानंतर अनेक अशापैकी कला, साहित्य, क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीचे हे दाखवणारे आहेत. चांगल्या गोलंदाजांनी चांगल्या फलंदाजाची उत्तम विकेट घेतली, त्यामुळे गोलंदाजाचं सुद्धा कौतुक, क्षेत्ररक्षकाचं कौतुक. आणि तुम्ही चांगला पहिला चौकार मारलात पहिल्या बॉलवर. हॅलो उस्मान, पहिल्या बॉलवर चौकार मारला होता पण आता फसल्या हो. पण चांगले गोलंदाजीचा टप्पा, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी टाकल्यामुळे त्यांनी चांगला मारण्याचा प्रयत्न केला. पण असं काही काही वेळेला नुकसान झालं, नुकसान होऊ द्या, समजाच काय फायदा तोट्याचा बघू नको. खेळाचा आनंदच हा शेवटी सर्वात अतिशय महत्त्वाचा असतो आणि या खेळाची आवड निर्माण होणं, ईर्ष्या, चुरस हे महत्त्वाचं असतं. आणि खेळामध्ये जय पराजय होत असतात, पण खिलाडूपणा आणि संघभावना ही महत्त्वाची असते. शेवटी 11 जणांचा संघ ज्यावेळेला मैदानावरती उतरतो त्यावेळेला स्पर्धा जिंकण्यासाठी उतरत असतो. त्या 11 जणांना एकजीव पद्धतीने बांधण्याचं काम हे सगळं या खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. पुन्हा एकदा ते बोर्लीला तर दरवर्षी सामने होतात, तिथली पण कॉमेंट्री खासच आहे, इथली पण कॉमेंट्री खास आहे. सगळी अशी माणसं चांगली एक तयारीची आहेत की एकेकाळी आम्ही खूप मोठ्या मोठ्या चांगल्या कॉमेंटेटरची कॉमेंट्री ऐकलेली आहे. तशीच कॉमेंट्रीची झलक आज आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय उत्तम हिंदीमध्ये, उर्दूचा त्याच्यामध्ये थोडासा लवलेशहाणात इतक्या चांगल्या पद्धतीने होते की खेळ बघताना कॉमेंट्री पण ऐकावी. नजर खेळावरती, पिचवरती आणि कान कॉमेंट्री करणाऱ्याच्यावरती, असं सगळं समालोचन करण्याच्यावरती असं लागतं. असं सगळ्या गुणवैशिष्ट्यासह स्पर्धा आपण या ठिकाणी भरवल्यात आणि मला मनापासूनचा आनंद या ठिकाणी वाटतो आहे की अशा पद्धतीच्या स्पर्धा भरवत स्थानिक खेळाडूंना आपण एक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. ते प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी या आयोजकांनी मेहनत घेतली त्यांचं मी आभारी मानतो, अभिनंदनही करतो. आणि ज्यांनी प्रायोजकत्व दिलं, प्रायोजकत्व दिल्याशिवाय काय होणार आहे का. एवढा सगळा तो खासदार चषक आणला आहे, तो उचलताना आला मला आणि मुश्ताक भाईला, दोघांना म्हणून हातात धरायला. इट वॉज हेवी वेट. आय कांट अलोन, तुमचा हात होता म्हणून उचलला. हल्ली तुमचा हात माझ्या हाताला लागल्यामुळे कितीही वजन आलं तरी ते पेलण्याची ताकद आता निर्माण झाली. किती वादळ येऊ द्या आणि किती वजन येऊ द्या, शेवटी ती वजनं उचलण्याची लिलया कामगिरी ही सुद्धा करता आली पाहिजे. आता वजन उचलताना वागतंय कमरत, अमकं होतंय तमकं होतंय, सहजगत्या उचलता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रावीण्य दाखवायला लागत असतं.
गमतीचा भाग सोडा, पण आज हे सगळं प्रावीण्य या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि विशेष करून ज्यांनी इव्हेंट मॅनेजमेंट अतिशय उत्तम पद्धतीने केली त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. आणि अशा स्पर्धा नेहमीच व्हाव्यात. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, इथे एम धोनी यांच्या नावाचे सगळे पॅव्हिलियन तुम्ही या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंचे गेलेत, याचासुद्धा माझ्या बोलण्यात खंड यावा म्हणून त्यांनी षटकार इथं मारला. पण माझ्या बोलण्यातला खंड हा आनंददायी झाला याचा मला आनंद आहे. अनेक जण माझं बोलणं थांबवण्याचा प्रयत्न करतात, तसा मी कोणाला थांबत नाही. पण यांनी मारलेला षटकार बघायला माझे 2 शब्द थांबले, त्याचासुद्धा मला आनंद वाटतो. अजून पुन्हा एकदा षटकार मार. हे असं प्रावीण्य आपण त्यानिमित्ताने पाहत असतो. त्यामुळे मी असेन, आदिती, अनिकेत, आम्ही सगळेजण काय लजाकत आहे, लजाकत आहे, क्या आहे, क्या नजाकत आहे, अरे क्या. असे सगळे चौकार षटकार सगळे पाहत आलेलो आहोत, त्याच्यामुळे खूप मजा वाटते. आणि सर्वात मी तुम्हाला खरं सांगतो की कॉपीबुक स्टाईलनी क्रिकेट खेळणार म्हणजे सुनील गावस्कर. त्याचा स्टान्स आणि त्याचं बॅटिंग अफलातून राहील. आणि डोनाल्ड ब्रॅडमनचा जगातला विक्रम मोडणारा पहिला भारतीय आणि जगातला पहिला क्रिकेटपटू ठरला तो सुनील गावस्कर ठरला, त्याचा आपल्याला सर्वांनाच अभिमान. सचिन तेंडुलकर तर विक्रमादित्य आहेच, तो विक्रम काय कोण आता मोडू शकेल असं बिलकुल वाटत नाही. फक्त एवढंच आहेत की आता सामने जास्ती होतात. पूर्वी सामने 2-2, 3-3 वर्षांनी एकदा व्हायचे, आता तर सारखे होत राहतात. त्याच्यामुळे खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत असते. इथे सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो. आणि एवढं आश्वस्त करतो की खेळाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला आपण सगळेजण सांगतात त्या वेळेला आम्ही सगळेजण तटकरे कुटुंबीय या खेळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वतोपरी नेहमी सहकार्य करत असतो. ते प्रावीण्य वाढवण्यासाठी लागणारं सगळ्यात पद्धतीचं सहकार्य हे पुढच्या कालावधीमध्ये दिलं जाईल. पुन्हा एकदा आयोजकांचं अतिशय मनापासून आभार आणि सहभागी झालेल्या क्रिकेटपटू खेळाडूंना सुद्धा पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, ज्यांना फक्त विकास विकास आणि विकासाचीच भाषा आवडते, एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांचं मनोगत आपण ऐकलं. या ठिकाणी प्रथम जैन एक इंस्टाग्राम रील क्रिएटर आहेत, त्यांचा सुद्धा माणगावचे युवा रील क्रिएटर आहेत, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत साहेबांच्या शुभ हस्ते. कारण इंस्टाग्रामच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रसिद्धी देण्याचं काम करतो हा युवक, आणि त्यांचा हा सन्मान, माणगावचा हा युवा रील क्रिएटर आहे आणि त्यांचा सन्मान लोकनेते, कोकणचे भाग्यविधाते धन्यवाद साहेब. आज हा युवा रील क्रिएटर आपल्या शुभेच्छा. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि एक महत्वाचा सामना आहे आणि साहेब देखील या मॅचेसचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. जाऊयात सामन्याच्या दिशेने. थैंक यू सो मच चंदू शेट्टी सर. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है मंच के ऊपर. सबके दिल की धड़कन सुनील जी तटकरे साहब, खासदार साहब हैं और आपका दिल के गहराई से स्वागत है. ए कलम जरा रुक रुक कर चल, क्या गजब का मकाम आया है. ए कलम जरा रुक रुक कर चल, क्या गजब का मकाम आया है. सुन थोड़ी देर ठहर जा, उन्हें दर्द ना हो, क्योंकि तेरे नोक के नीचे खासदार सुनील तटकरे का नाम आया है. खासदार साहब आपका दिल की गहराई से स्वागत है. मैच की तरफ जाएंगे. बहुत अच्छा मुकाबला, इंपॉर्टेंट मुकाबला. सर एक मिनिट, समालोचक कुणाल दाते या ठिकाणी यायचं आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपल्याच महाराष्ट्रातील IPL मध्ये देखील ज्यांनी मराठीमध्ये समालोचन केलंय, खास नवी मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित झालेत. कुणालजी दाते, अल्टिमेट खो खो, प्रो कबड्डी, प्रो गोविंदा या सगळ्यामध्ये ज्यांनी समालोचन केलं, असे कुणालजी दाते खास नवी मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान या खासदार तटकरे साहेब चषकाच्या माध्यमातून आपल्याच दिघी गावचे हरिभक्त पारायण आणि खूप चांगले समालोचक हरीश महाराज दिघीकर एक खूप चांगले उभरते समालोचक आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. सिद्दीकजी मेमन लवकर या इकडे. आणि सिद्दीकजी मेमन यांचंही आपण जे हिंदी भाषेत समालोचन ऐकत होता, हा सन्मान इकडे केला जातोय. यानंतर आपल्या महाराष्ट्राचा एक गोड आणि बुलंद आवाज चंदू शेट्टी सरांचा सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पाडला जाणार आहे. जोश जिद्दानी क्रिकेटचा थरार म्हणजेच खासदार तटकरे साहेब चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता चंदू शेट्टी सर आमचे अतिशय जवळचे मित्र आणि खूप चांगला आवाज, गोड आवाज, बुलंद आवाज महाराष्ट्राचा, त्यांचा सन्मान
तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे पार पाडला गेलेला आहे. थैंक यू सो मच. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. 12 गेंदों का खेल बच्चा भाग है. जीतने के लिए 24 रनों की जरूरत है. 12 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे आणि स्पर्धा तर ही चालू आहे आणि महाडमध्ये देखील एका चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. जुबेरभाई सय्यद यांच्या माध्यमातून 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आणि विजेत्या संघ मालकाला 2 लाख रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक, तर मॅन ऑफ द सिरीजसाठी 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक देऊन त्या खेळाडूचा सन्मान होईल. तर जुबेरभाई सय्यद यांच्या माध्यमातून महाडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाहायला विसरू नका. येस, गुलाम सरफरे यांचा सन्मान अखलाक उलटे करतील. हे 2 सन्मान बाकी आहेत, ते सन्मानही घेतो आणि मॅचही महत्वाची झाली आहे, तिकडे चालू आहे. 12 बॉल 24 म्हणजे सामना अतिशय रंगतदार होतोय. काय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. गुलामजी सरफरे यांचा सन्मान अखलाक उलटे करतील आणि सुनील अण्णा पाटील आणि दिघीगण सर्कल यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचाही सन्मान होणार आहे. परंतु इकडे 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शिवांश आरुष 11, सिद्धेजी कोसबे यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी हात फैलावलेत, व्हाईट बॉल तिकडे घोषित केला जातोय. सामन्यातील रंगत मात्र या ठिकाणी वाढते. 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. चला तर आता पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. आपण जसं की साहेबांना मगाशी सांगितलं, दिल्लीवरून देखील एक संघ आलाय, पुणे परिसरातील एक नामांकित संघ आपल्या समोर आलेला आहे. मी साहेबांना विनंती करेन, आपण या आपल्या शुभस्ते आपण या ट्रॉफीच्या समोर टॉस करतोय. मुख्य व्यासपीठाच्या बरोबर समोर आमिर सर आपण देखील या. आदरणीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. वाह, आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. करण मोरे, क्लासिकल करण आज मात्र फलंदाजीची नजाकत दाखवताना पाहायला मिळतात या खासदार तटकरे साहेब चषकामध्ये. आमिरभाई जेतापूरकर यांच्या शुभस्ते आपण आता टॉस करणार आहोत. युनिटी ग्रुप प्रस्तुत खासदार तटकरे साहेब चषकाचा हा महत्वपूर्ण सामना आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हेड इट इज आणि स्टेल. टेल कॉल केलाय सरोज प्रामाणिक यांनी. यस, टेल सिटीज. टेल आहे ना. तर टॉस इथे जिंकलाय आमिरभाई. आप तर टॉस इथे नुकताच झालेला आहे आमिरभाई यांच्या शुभ हस्ते आणि टॉस इथे सरोज प्रामाणिक ने जिंकला है. सरोज, क्या करना चाहोगे इस मुकाबले में टॉस जीतकर? पहला मैच है, फील्डिंग करूंगा. और कैसा लग रहा है माहौल, जिस तरीके से ये खासदार साहब के सम्मान में प्रतियोगिता आपके सामने रखी है? श्रीवर्धन में क्या पहली बार आना हुआ है? फर्स्ट टाइम है और काफ़ी अच्छा टूर्नामेंट है. लाइट भी अच्छा है, ग्राउंड भी अच्छा है और काफ़ी दूर जर्नी करके भी आया. तो अच्छा खेलने का प्रयास होगा. हा खेळाडू जो आहे साहेब, हा कोलकाताचा आहे, वेस्ट बेंगॉलचा. दुर्गापूर स्टील सिटी, दुर्गापूर, तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. ढेर सारी शुभकामनाएं आपको. आणि आमच्याबरोबर आता दत्ता आहे पवार, ज्याने खरोखर खूप महत्वाच्या सामन्यांमध्ये महत्वाचे खेळही केलेत. टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही फिल्डिंगच करणार होतो, तर आमची टीम म्हणजे सगळे बोलले होते की फिल्डिंगच करायची, त्यामुळे आम्ही फिल्डिंगच केली असते. तुम्हाला कसं वाटतंय हे आयोजन? तटकरे साहेबांचा सन्मान, कोकण आणि त्याचबरोबर रायगडचे भाग्य विधाते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थाने त्यांचा सन्मान म्हणून या स्पर्धेचं आयोजन युनिटी ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलंय. कसं वाटलं या मैदानामध्ये आल्यानंतर हा माहोल पाहता? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि क्राऊड, प्रेक्षकांची खूप गर्दी आहे. ग्राउंड प्लस लाईट्स, त्याकडे जे नियोजन केलं ते अतिउत्तम आहे आणि जी टुर्नामेंट ते आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील या मॅच मध्ये. आणि नंतर आता आपण एक फोटो सेशन इथे करणार आहोत. एक ग्रुप फोटो होईल. आमिरभाई जेतापूरकर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये कॅप्टन बरोबर एक ग्रुप फोटो होतोय. आवेज 11चा संघ सध्या आपल्या समोर पाहायला मिळतोय. आपण स्कोर देखील सांगतो. तोपर्यंत 9 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला वसीमभाई फॅन क्लब, एका बाजूला शिवांश आरुज, प्रणव पोळेकर आणि सुकृत मांजरेकर यांची टीम आहे. आणि
एक सन्मान सुनील अण्णा पाटील दिघी गन सर्कल यांचा देखील या ठिकाणी केला जाणार. सुचिन गिरी यांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने चांगलाच रंगलेला एक मिनिट पूर्ण टीम थांबायचंय. वाह याच दरम्यान एक मोठा फटका आलाय बॉल बाउंड्रीला. तटकरे साहेब आपल्याला विनंती आहे, आपण इथे जरी जॉईन झाला तर एक फोटो सेशन या टीम बरोबर आपण इथे करू शकतो या ट्रॉफीच्या बरोबरीने. सगळ्यांनी या. चला दोन्ही टीम दिल्ली धमाका. आदरणीय सुनील तटकरे साहेबांचा सन्मान म्हणून ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि बरोबर या ट्रॉफीच्या समोर एका बाजूला पुण्याचा संघ आहे. म्हणतात ना पुणे तिथे काय होणे. अफजल भाई यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या. मोहम्मद भाई मेमन तिथे उपस्थित झालेले आहेत. युनिटी ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे आणि ही एकता अशीच कायम राहील हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपण करतोय. खूप खूप धन्यवाद. महत्वाचा सामना आहे. परत एक वेळा जाऊयात आपल्या समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. 8 बॉल 8 एका मोठ्या फटक्याने मॅचचं गणित बदललं. दिनू कांबळे यांच्या बॅटमधून आला फटका पाहायला मिळाला. अंबरनाथचा सितारा, परंतु गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत किरण जे खास भिवंडीवरून या ठिकाणी आलेले आहेत. 8 बॉल 8 सामना संपलेला नाहीये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा मागे जातोय बॉल आणि सीमारेषेच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळेल. वसीमभाई फॅन क्लब एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शिवांश आरुष यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. साहेबांच्या आगमनाने या स्पर्धेला 4 चांद लागताना पाहायला मिळाले. या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आणि एक भव्य दिव्य आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. रायगडातील श्रीवर्धन तालुक्यामधील हे आयोजन पाहायला मिळत आहे आणि इकडे दिल्लीचा संघ देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. हे म्हणजे बनियाल नेहमीच या संघाला मात्र प्रमोट करत असतात आणि आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा सुद्धा संघ. दिनू कांबळे खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरचा ढकलण्याचा प्रयत्न करतायत. 1 रन मिळणार आहे. एका बाजूला वसीमबाई ज्यांच्या नावाची चर्चा आहे सध्या आणि दुसऱ्या बाजूला शिवांश आरुष, सुकृतजी मांजरेकर आणि प्रणवजी पुळेकर यांची टीम पाहायला मिळते सध्या मैदानाच्या आतमध्ये. युनिटी ग्रुप सर्व जाती धर्मातील आमचे सगळे क्रिकेट प्रेमी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला श्रीवर्धनसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने साहेबांनी कौतुक केलं. छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक मात्र साहेबांनी देखील या ठिकाणी केलं. या स्पर्धेच्या त्यांचे स्पर्धेचे संकल्पकर्ते अफजलभाई मेमन, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी संदीपजी कीर असतील, फाईजभाई असतील, सिद्धेजी कोसबे असतील, मनसूरभाई गिरे असतील आणि सगळे सहकारी ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत केली आहे. आणि आज ही स्पर्धा चर्चेत आहे भारतात कारण दिल्लीचा संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील पहिल्यांदाच ही गोष्ट आणि हा इतिहास सुद्धा इकडे घडतोय आणि त्यामुळे सगळ्यांच्या लक्ष या मॅचवर लागलेलं आहे. दिनू 3 धावांची आवश्यकता. युवा गोलंदाज साहिल लोंगले आणि दिनूच्या बॅट मधून चढवला गेला हा हल्ला पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी जबरदस्त. सामना फिनिश केला या ठिकाणी वसीमभाई फॅन क्लब या संघाने आणि या स्पर्धेतील परंतु पराभूत होणाऱ्या संघाला संधी आहे असा हा फॉर्मॅट इकडे पाहायला मिळतो आपल्याला. या स्पर्धेची शोभा ज्यांच्या येण्याने वाढली भाग्य विधाते विकास विकास आणि विकास याचीच भाषा ज्यांना आवडते असे आपल्या सगळ्यांचे लोकनेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधील धुरंधर या ठिकाणी सुनीलजी तटकरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाले. तटकरे साहेबांच्या या कार्याची चर्चा तर सर्व दूरपर्यंत होताना पाहायला मिळते. वसीमभाईंचा संघ या ठिकाणी जिंकतोय. साहेबांच्या अगदी जवळ गेले आहेत आणि माझ्या मते मोठमोठ्या स्पर्धांमध्ये वसीमभाईंचा संघ देखील पाहायला मिळणार आहे. आमचे सगळे संघ मालक यांचेही कौतुक.